दत्तात्रय महाराज म्हणतात, माझी आणि चिमणीची ही कथा ऐकणारा मनुष्य पुढच्या क्षणी पूर्वजन्माच्या दोषातून आणि पापातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाहून दुर्लक्ष करणारा मनुष्य कायम दुःखात राहील. शक्तिशाली दत्तगुरूंची आणि चिमणीची ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याच्या भोवती अदृश्य ईश्वरी संरक्षण कवच तयार होऊन अपूर्ण इच्छा दत्त महाराज पूर्ण करतात आणि मरेपर्यंत त्याच्या शरीराला कोणतेही संकट आणि कितीही मोठा शत्रू स्पर्शही न करण्याचे वरदान स्वतः दत्तगुरू देतात. दत्त महाराजांच्या आणि चिमणीच्या या कथेत इतकी भयंकर शक्ती आहे की ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व दारिद्र्य, कितीही मोठे आजार, इडापिडा, साडेसाती, पाठची पनवती नष्ट होऊन कितीही मोठे दोष स्वतः आपली साथ सोडतात आणि आपला भाग्योदय व्हायला सुरुवात होते. त्यामुळे शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा, कारण ही कथा तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या भाग्यात भयंकर मोठा परिणाम करू शकते. तुमच्या भाग्यातील सर्व संकटे नष्ट होण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये सर्वात शक्तिशाली मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करून आजची कथा लाईक करून दत्त महाराजांच्या फक्त 2 भक्तांना ही कथा शेअर करा. कारण भक्ती वाढवणारे भक्त भगवंताला प्रिय असतात आणि याचे वेगळे पुण्य तुमच्या पदरात पडते. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. सोमदत्त हा त्या काळी एका दूरवरच्या छोट्याशा गावात राहणारा अत्यंत साधा, प्रामाणिक पण नशिबाने पूर्णपणे गांजलेला मनुष्य होता. त्याने आयुष्यात कधीही कोणाचे वाईट चिंतले नव्हते. तरीही परिस्थिती मात्र त्याच्यासाठी नेहमीच प्रतिकूल ठरली होती. त्याचे घर दारिद्र्याने ग्रासलेले होते. त्याच्या घराच्या भिंती मोडकळीस आल्या होत्या. छतावरची कौले पावसाळ्यात गळत असत आणि अन्नाचे दाणे मिळवण्यासाठी त्याला दिवसाचे 18-18 तास कष्ट करावे लागत. अनेकदा रात्रीच्या वेळी जेव्हा तो आपल्या कुटुंबाला भुकेले झोपलेले पाहे तेव्हा त्याचे मन विदीर्ण होई. त्याच्या डोळ्यात अश्रूंची धार लागलेली असे. तो वारंवार स्वतःला एकच प्रश्न विचारत असे, मी इतके प्रामाणिकपणे जगूनही, कोणाचे वाईट न करूनही मला हे भीषण भोग का भोगावे लागतायत? काय माझ्या कर्मात एवढी मोठी चूक झाली आहे का की ज्यामुळे ईश्वराने मला विसरून टाकले आहे? दारिद्र्य हे केवळ खिशाला नसते, तर ते मनालाही असते आणि सोमदत्तला आता मनातून थकवा जाणवू लागला होता. त्याच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले होते. कधी मजुरी न मिळणं, कधी पिकांचं नुकसान होणं, तर कधी घरच्या मंडळींचे आजारपण, या सगळ्यात तो पूर्णपणे पिसला गेला होता. पण सोमदत्तच्या स्वभावातील एक गोष्ट विशेष होती, ती म्हणजे त्याची देवावर असलेली निष्ठा. तो वरवर निराश दिसत असला तरी त्याच्या मनात कुठे ना कुठे एक आशेचा किरण होता. गावाच्या सीमेवर एक अतिशय जुना, वडासारखाच दिसणारा परंतु अतिशय पवित्र असलेला औदुंबर वृक्ष होता. त्या वृक्षाचे पार जाडजूड होते. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोचल्या होत्या आणि ते झाड वर्षानुवर्षे तिथे शांत उभे होते. असे मानले जायचे की या वृक्षाच्या मुळाशी साक्षात दत्तात्रय महाराज सूक्ष्म रूपाने वास करतात. गावकऱ्यांची अशी श्रद्धा होती की जे कोणी या वृक्षाखाली येऊन शुद्ध अंतकरणाने प्रार्थना करतात त्यांच्या संकटांचे निवारण साक्षात दत्त महाराज करतात. सोमदत्त अनेकदा त्या वृक्षाच्या सावलीत तासनतास बसून राही. तिथे त्याला जगाचा विसर पडायचा. त्या झाडाच्या पानांचा सळसळाट त्याला मंत्रासारखा भासायचा. एके दिवशी परिस्थितीने त्याला इतके गांजले की त्याने ठरवले, आता मरण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्ग उरलेला नाही. तो त्या पवित्र औदुंबर वृक्षाखाली जाऊन बसला. सूर्य मावळतीला आला होता.
आकाशात केशरी आणि लाल रंगाची छटा पसरली होती. जणू दत्त महाराजांचे दिव्य तेज पृथ्वीवर अवतरत होते. त्याने ठरवले की जोपर्यंत त्याला या जगण्यातील अर्थ सापडत नाही किंवा साक्षात दत्तात्रेय महाराज त्याला दर्शन देत नाहीत, तोपर्यंत तो इथून हलणार नाही. त्याने दोन्ही हात जोडले, आपले डोळे मिटले आणि व्याकुळ होऊन आर्त स्वरात प्रार्थना सुरू केली. हे त्रिमूर्ती स्वरूपा, हे दिगंबरा, हे दत्तात्रेया, तू तर सर्वांचा रक्षक आहेस. मग माझ्या आयुष्यात एवढा काळोख का? मी आज शेवटच्या टोकावर येऊन पोचलो आहे. जिथे जगाची मदत संपते तिथे तुझी सुरुवात होते असे म्हणतात. मग आज तू माझ्या मदतीला का येत नाहीस? जर तू माझ्या अस्तित्वाची दखल घेत असशील तर मला मार्ग दाखव. मी यातना सहन करून पूर्णपणे थकलो आहे. ही प्रार्थना केवळ शब्द नव्हते, तर सोमदत्ताच्या आत्म्याची आर्त हाक होती. त्या हाकेत इतकी तीव्रता होती की निसर्गही काही काळासाठी शांत झाला. सोमदत्तची ही निखळ भक्ती साक्षात दत्त महाराजांच्या दिव्य चरणांपर्यंत पोहोचली होती, ज्या दत्तात्रेयांनी नेहमीच भक्तांच्या हाकेला ओ दिली आहे. ते भक्ताचे दुःख पाहून विचलित झाले. दत्त महाराज हे करुणेचा महासागर आहेत. त्यांना हे ठाऊक होतं की सोमदत्त केवळ गरिबीने त्रस्त नाही, तर तो अज्ञानाच्या गर्तेत अडकला आहे. त्याला कर्माच्या नियमांची जाणीव करून देणे आणि त्याला आत्मसाक्षात्काराकडे नेणे आवश्यक आहे. दत्त महाराजांनी एक दिव्य लीला रचली. त्यांनी आपल्या सूक्ष्म शक्तीने एक अतिशय दुर्मिळ आणि दैवी चिमणी तयार केली. ती चिमणी म्हणजे साक्षात ईश्वरी चैतन्याचे एक रूप होते. तिच्याकडे मानवी बुद्धिमत्ता, दिव्य दृष्टी आणि दत्त महाराजांच्या शब्दांचा प्रभाव होता. ती चिमणी त्या औदुंबर वृक्षाच्या फांदीवर येऊन बसली. सोमदत्तला अजूनही याची जाणीव नव्हती की ज्या ईश्वराला तो शोधत आहे तो आता त्याच्याशी संवाद साधण्यासाठी एक दूत म्हणून उपस्थित झाला आहे. तो आपल्या दुःखात इतका मग्न होता की त्याला आजूबाजूच्या जगाचे काहीही भान नव्हते. पण पुढच्या क्षणी जे घडणार होते त्याने त्याच्या आयुष्यातील अंधकार कायमचा संपणार होता आणि दत्तकृपेचा नवा सूर्योदय होणार होता. सोमदत्त आपल्या विचारांच्या आणि दुःखाच्या गर्तेत पूर्णपणे बुडालेला असतानाच अचानक त्याला आपल्या डोक्यावर एका पक्षाचा हलकासा आणि अत्यंत मखमली स्पर्श जाणवला. जणू काही एखादी शीतल वाऱ्याची झुळूक त्याच्या वेदनेवर हळुवारपणे फिरली होती. डोळ्यात साठलेले अश्रू पुसत त्याने वर पाहण्याची हिंमत केली. त्या भव्य पुरातन औदुंबर वृक्षाच्या एका अतिशय तेजस्वी फांदीवर त्याचे लक्ष गेले. ती फांदी मावळत्या सूर्याच्या किरणांमध्ये सोन्यासारखी उजळून निघाली होती आणि तिथे एक छोटीशी चिमणी बसली होती. पण ती कोणतीही सामान्य चिमणी नव्हती. तिचे रूप अतिशय अलौकिक, विस्मयकारक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. तिचे संपूर्ण शरीर एका दैवी प्रकाशाने वेढलेले होते. तिच्या पंखांमधून सप्तरंगी प्रकाश किरणे बाहेर पडत होती, जी थेट सोमदत्तच्या मनातील अंधार दूर करत होती. तिचे डोळे एखाद्या शांत सरोवरासारखे सखोल आणि करुणेने भरलेले होते. त्या डोळ्यात पाहताच सोमदत्तला असं वाटलं जणू साक्षात ईश्वराने त्याच्याकडे पाहिले आहे. सोमदत्त काही क्षण निव्वळ स्तब्धच राहिला. त्याला वाटलं की हे कदाचित त्याच्या नैराश्यपोटी भासलेले एखादे स्वप्न असावे किंवा त्याच्या वेड्या मनाचा खेळ असावा. पण त्या चिमणीच्या अस्तित्वातून जो शांत, सात्विक आणि ऊर्जावान प्रकाश ओसंडून वाहत होता तो पाहून त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्या चिमणीने अतिशय डौलदारपणे आपले पंख फडफडवले आणि एक गोड मधुर आवाजात किलबिलाट केला. तो आवाज कोणताही सामान्य पक्षाचा
चिवचिवाट नव्हता, तर तो एखाद्या पवित्र वेदमंत्रासारखा, मंदिरात वाजणाऱ्या घंटानादासारखा त्याच्या कानावर पडला. त्या आवाजात एक अशी माया, एक अशी ओढ होती की ती सोमदत्ताच्या मनातील वर्षानुवर्षांचा साचलेला चिंतेचा, भीतीचा आणि दुःखाचा भार त्या एका सुरात कुठल्या कुठे विरघळला. या चिमणीच्या सानिध्यात साक्षात दत्त महाराजांच्या चैतन्याची, त्यांच्या निर्गुण निराकार अस्तित्वाची अनुभूती येत होती. तिने मान वळवून सोमदत्तकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून एक असीम शांतीचा संदेश दिला. सोमदत्तने आपले थरथरणारे हात जोडले. त्याचे संपूर्ण शरीर भक्तिभावाने आणि कृतज्ञतेने शहारलेले होते. त्याने दबक्या पण भावपूर्ण आवाजात विचारलं, हे दिव्य जीवा, तू कोण आहेस? या घनदाट, निर्जन आणि एकाकी अरण्यात, जिथे फक्त माझे दुःख आणि वेदना आहेत, तिथे तू अशी अलौकिक शक्ती कशी काय आलीस? माझ्यासारख्या अभागी माणसाच्या हाकेला धावून येणारी तू साक्षात ईश्वरी माया तर नाहीस ना? त्या चिमणीने कोणतेही मानवी शब्द न उच्चारता हवेत एक सुंदर झेप घेतली. तिने उडता उडता एक वर्तुळाकार फेर धरला, ज्यातून सोन्यासारखी चमकणारी, कापराच्या सुगंधासारखी पवित्र आणि दिव्य धूळ विखुरली होती. त्या धुलीकणांच्या प्रकाश झोतात सोमदत्ताला दत्त महाराजांच्या त्रिमूर्ती रूपाची, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची एकत्रित, एक क्षणिक पण अतिशय स्पष्ट आणि तेजस्वी झलक दिसली. हे अद्भुत दृश्य पाहून सोमदत्ताचे अश्रू अनावर झाले. ते दुःखाचे नव्हते, तर परमानंदाचे होते. त्याला आता पूर्णपणे उमजलं होतं की ही चिमणी केवळ एक पक्षी नाही, तर ती स्वतः दत्त महाराजांनी त्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी पाठवलेली एक दिव्य दूत आहे. तिच्या नुसत्या आगमनाने त्या वनाचे आणि विशेषतः त्या औदुंबराच्या परिसराचे वातावरण पूर्णपणे पालटले होते. जिथे थोड्या वेळापूर्वी नैराश्याचे, मृत्यूचे सावट होते, तिथे आता एक दिव्य, सुंदर, एक चैतन्यमयी ऊर्जा आणि अभूतपूर्व प्रसन्नता पसरली होती. ती चिमणी आता फांदीवरून खाली उतरून सोमदत्ताच्या अगदी जवळ येऊन बसली. तिच्या सानिध्यात त्याला असं वाटलं की साक्षात दत्त महाराजांनीच त्याला कुशीत घेतलं आहे. ज्या दत्तात्रय महाराजांकडे त्याने जीवाच्या आकांताने साथ घातली होती, त्यांनीच ही चिमणी पाठवून त्याला हे सुचवलं होतं की हे सोमदत्त, तू या जगात कधीही एकटा नव्हतास आणि कधी राहणारही नाहीस. तुझे दुःख आता संपणार आहे. त्या चिमणीच्या रूपातील ही दत्तलीला आता सोमदत्ताच्या आयुष्याला एका अशा वळणावर घेऊन जाणार होती, जिथून केवळ ज्ञान, भक्ती आणि मुक्तीचा मार्ग उघडणार होता. भक्तांनो, जसा दत्त महाराजांनी सोमदत्ताला आशीर्वाद दिला, तसाच आशीर्वाद तुम्हाला देखील हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच तथास्तु टाईप करा आणि शेवटपर्यंत आपल्यासोबत राहा, कारण ही कथा खूप शक्तिशाली आहे आणि या कथेचा तुमच्या भाग्यात भयंकर मोठा परिणाम होणार आहे. त्या दिव्य चिमणीच्या सानिध्यात सोमदत्ताला एक अनोखी आणि अवर्णनीय शांती लाभली होती. त्याच्या मनातील जन्मोजन्मीचा थकवा, नैराश्य आणि वेदना कुठल्या कुठे निघून गेल्या होत्या. जी जागा थोड्या वेळापूर्वी घोर अंधकाराने आणि मृत्यूच्या विचारांनी व्यापली होती, तीच जागा आता एखाद्या सिद्धपीठासारखी पवित्र, सुगंधित आणि चैतन्यमय वाटू लागली होती. ती चिमणी केवळ त्याच्याकडे पाहत होती, पण तिच्या त्या दृष्टीमध्ये संपूर्ण ब्रह्मांडाची करुणा सामावली होती. चिमणीने त्याचे सांत्वन करत असताना सोमदत्ताच्या अंतःकरणात अचानक एक अतिशय मृदू पण तितका स्पष्ट आणि आश्वासक असा अंतर्नाद घुमू लागला. तो आवाज त्या चिमणीच्या चोचीतून येत नव्हता,
तर साक्षात गुरुदेव दत्तात्रेयांचा तो दैवी स्वर होता, जो त्या चिमणीच्या माध्यमातून सोमदत्तच्या आत्म्याशी थेट संवाद साधत होता. हे सोमदत्त, तो गंभीर आणि प्रेमळ आवाज त्याच्या हृदयात निनादला. तू स्वतःला इतका एकाकी, अनाथ आणि निराधार का समजतोस? या अथांग विश्वात माझा कोणताही भक्त कधीही पोरका नसतो. ज्या क्षणी तू शुद्ध आणि व्याकुळ मनाने मला हाक मारलीस, त्याच क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तुझे ते गाळलेले अश्रू, तुझी ती अक्तिकता, तुझ्या कुटुंबासाठी तू केलेली ती प्रामाणिक धडपड आणि तुझे ते मौन दुःख माझ्यापासून कधीच लपलेले नव्हते. मी सर्वव्यापी आहे. तुझे प्रत्येक पाऊल मी पाहत होतो. हे ऐकताच सोमदत्तच्या डोळ्यातून पुन्हा एकदा घळाघळा अश्रू वाहू लागले. पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते, तर साक्षात ईश्वराची अनुभूती मिळाल्याच्या परमानंदाचे आणि कृतज्ञतेचे होते. त्याला जाणवलं की तो या अवाढव्य जगात एकटा नाही, तर त्रैलोक्याचा स्वामी त्याची काळजी घेत आहे. तो दैवी आवाज पुढे घुमू लागला. माझ्या बाळा, मनुष्याला नेहमी असं वाटतं की धनसंपत्तीचा अभाव, पोटाला अन्न नसणे, भौतिक सुखे नसणे म्हणजे दारिद्र्य. पण खरे दारिद्र्य हे नाही. खरे दारिद्र्य हे खिशात नसून ते मनुष्याच्या विचारात असते. जेव्हा मनुष्य आशेची कास सोडतो, संकटांना घाबरून ईश्वरावरील आपला विश्वास गमावतो आणि परिस्थितीसमोर गुडघे टेकून हार मानतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने दरिद्री बनतो. तू आजवर शरीराने अपार कष्ट केलेस, पण तुझे मन मात्र नेहमी भविष्याच्या काळजीत आणि भूतकाळाच्या निराशेच्या जळमटात अडकवून ठेवलेस. तू हे विसरून गेलास की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग, मग तो सुखाचा असो वा दृष्ट दुःखाचा, तो माझ्याच इच्छेने आणि केवळ तुझ्या अंतिम कल्याणासाठीच घडत असतो. दुःख हे माणसाला संपवण्यासाठी किंवा कमकुवत करण्यासाठी नसते, तर ते त्याला अंतर्मुख करून त्याच्यातील अहंकार जाळून टाकण्यासाठी आणि त्याला माझ्या अधिक जवळ आणण्यासाठी असते. आज तुझे हे टोकाचे नैराश्यस तुला या पवित्र औदंबराच्या छायेत घेऊन आले ना? जर तुझ्या आयुष्यात केवळ सुखच असते, तर तू असा जीवाच्या आकांताने सर्वस्व विसरून मला साथ घातली असतीस का? कधीही विसरू नकोस की सद्गुरू हा केवळ सुखाची उधळण करणारा देव नसून तो भक्ताला योग्य मार्ग दाखवणारा, त्याच्या चुका सुधरावणारा एक खंबीर दीपस्तंभ असतो. मी तुला कधीही एकटे सोडले नव्हते. केवळ तुझी दृष्टी अज्ञानाच्या आणि संकटांच्या धुरळ्याने झाकली गेली होती, ज्यामुळे तुला माझे निरंतर असलेले अस्तित्व जाणवत नव्हते. त्या दिव्य शब्दांनी आणि सद्गुरूंच्या त्या अगाध प्रेमाने सोमदत्तच्या मनावरची अज्ञानाची आणि निराशेची काळजी पूर्णपणे साफ केली. त्याच्या थकत चाललेल्या शरीरात आणि हरलेल्या मनात एक नवी ऊर्जा, एक नवा उत्साह सळसळू लागला. त्या अलौकिक चिमणीने आपल्या येवल्याशा पंखांनी सोमदत्तच्या दिशेने एक आश्वासक हालचाल केली, जणू ती त्याला सांगत होती की आता उठ, तुझे अश्रू पुस आणि एका नव्या उमेदीने आयुष्याला सामोरा जा. जेव्हा प्रत्यक्ष सद्गुरूंचा कृपेचा हात भक्ताच्या मस्तकावर असतो, तेव्हा विश्वातील कोणतीही वाईट शक्ती, कितीही मोठे संकट त्याचे केसभरही नुकसान करू शकत नाही. हा महान संदेश त्याच्या रोमरोमात भिनला होता. त्याला आता आपल्या फाटक्या कपड्यांची, मोडकळीस आलेल्या घराची किंवा रिकाम्या पोटाची जराही लाज वाटत नव्हती, कारण त्याला हे पूर्णपणे कळून चुकले होते की त्याच्या हृदयात साक्षात दत्तात्रेय वास करतात आणि ज्याला सद्गुरूंचे मार्गदर्शन लाभले आहे, तो या त्रैलोक्यातील सर्वात श्रीमंत आणि भाग्यवान व्यक्ती आहे. त्याच्या मनातील मृत्यूच्या भीतीची जागा आता अढळ श्रद्धेने आणि प्रबळ आत्मविश्वासाने घेतली होती. जो सोमदत्त मगाशी
जीवन संपवण्याची इच्छा करत होता तोच आता जगण्याची आणि दत्त महाराजांनी दिलेल्या या आयुष्याचे सोने करण्याची तीव्र आकांक्षा बाळगून होता. त्याला जाणवलं की ईश्वराने त्याला केवळ जगण्याची नाही तर स्वतःला सिद्ध करण्याची आणि मोक्षाच्या मार्गावर चालण्याची एक मोठी संधी दिली आहे. तू आता भूतकाळाचा आणि तुझ्या गरिबीचा शोक करणे कायमचे थांबव. तो चैतन्यमय अंतर्नाद पुन्हा एकदा त्याच्या अंतरंगात घुमला. तुझे भविष्य आता माझ्या हातात सुरक्षित आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी तुला केवळ योग्य मार्ग दाखवेन, तुझ्या मार्गातील काटे दूर करेन, पण त्या मार्गावर चालायचे मात्र तुलाच आहे. ईश्वरी कृपा आणि मानवी प्रयत्न या दोघांचा जेव्हा सुंदर संगम होतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात आणि नशीब बदलले जाते. आता तुला तुझ्या आजवरच्या दुःखाचे खरे कारण आणि मुळे समजून घ्यावे लागतील. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे सृष्टीचा एक खूप मोठा आणि अटळ नियम दडलेला आहे आणि तो नियम म्हणजे कर्माचा सिद्धांत. हे शब्द ऐकताच सोमदत्त एकदम सावध आणि एकाग्र झाला. त्या दिव्य चिमणीने आकाशाकडे पाहिले आणि तिच्या तेजस्वी डोळ्यातून एक वेगळीच दिव्य प्रकाश किरणं बाहेर पडली, जी आता सोमदत्ताला त्याच्या भूतकाळाच्या आणि पूर्वजन्माच्या गूढ प्रवासाकडे घेऊन जाणार होती. सोमदत्त आता आपले सर्व दुःख विसरून एकनिष्ठ आज्ञाधारक शिष्याप्रमाणेच हात जोडून सद्गुरूंच्या या पुढच्या महान शिकवणीची आतुरतेने वाट पाहत बसला होता. त्याचे मन आता कोणत्याही वादळाला सामोरे जाण्यासाठी एका शांत निथळ सरोवरासारखे पूर्णपणे तयार आणि ग्रहणशील झाले होते. त्या दिव्य चिमणीने आपले सप्तरंगी पंख पुन्हा एकदा हळुवारपणे फडफडवले आणि तिचे ते करुणामयी तेजस्वी डोळे सोमदत्तच्या डोळ्यांना भिडले. त्या क्षणी सोमदत्ताला असं वाटलं की तो एखाद्या अथांग निळाशार आणि शांत महासागरात खोलवर बुडत चालला आहे. आजूबाजूचा तो घनदाट जंगल, तो वटवृक्ष आणि ती मावळतीची वेळ हे सर्व दृश्य अचानक धुसर होऊ लागले. त्याच्या सभोवताली एक अतिशय प्रखर तरीही डोळ्यांना सुखवणारा आणि सुवर्णरंगी प्रकाश पसरला. त्या प्रकाशात कोणताही दाह नव्हता, तर ती साक्षात दत्त महाराजांच्या योगमायेची अनुभूती होती. या प्रकाशाने त्याला एका वेगळ्याच मितीत, एका वेगळ्याच कालखंडात नेऊन उभे केले. त्याच्या अंतरंगात घुमणारा तो दत्त महाराजांचा गंभीर आणि चैतन्यमय आवाज पुन्हा एकदा निनादू लागला. हे सोमदत्त, मानवी जीवनातील सर्वात मोठे अज्ञान म्हणजे त्याला असे वाटते की त्याचे आयुष्य केवळ याच जन्मापुरते मर्यादित आहे. पण हे सत्य नाही. आत्मा हा अमर आहे आणि तो जन्ममृत्यूच्या चक्रातून फिरत असताना आपल्यासोबत फक्त एकच गोष्ट घेऊन जातो आणि ते म्हणजे त्याचे कर्म. कर्म सृष्टीचा हा कर्माचा सिद्धांत आणि अतिशय कठोर, अचूक आणि पूर्णपणे न्याय आहे. येथे कोणावरही अन्याय होत नाही आणि कोणीही आपल्या कर्माच्या फळापासून पळून जाऊ शकत नाही. जशी माणसाची सावली उन्हात त्याच्यासोबत चालते, तसेच त्याचे कर्म जन्मांतरी त्याच्या पाठीशी उभे असते. आज तू ज्या गरिबीला, ज्या दुःखाला आणि ज्या अपमानाला दोष देत आहेस त्याचे मूळ या जन्मात नाही, तर तुझ्याच पूर्वजन्माच्या कर्मात दडलेले आहे. आता डोळे उघड आणि तुझ्या दुःखाचे खरे कारण स्वतःच्या डोळ्यांनी पहा. हे शब्द कानावर पडताच त्या सुवर्णरंगी प्रकाशात एक चित्रफितीसारखी काही दृश्ये उलगडू लागली. सोमदत्ताने पाहिले की तो एका पूर्णपणे वेगळ्या काळात आणि वेगळ्या रूपात आहे. तो एक अत्यंत धनवान, सत्ताधीश आणि प्रतिष्ठित असा मोठा सावकार आणि व्यापारी होता. त्याच्या अंगावर मूल्यवान भरजरी रेशमी वस्त्रे होती. गळ्यात आणि बोटात सोन्या हिऱ्यांचे जडजवाहीर चमकत होते. तो एका अतिशय भव्य राजवाड्यासारख्या घरात राहत होता.
जिथे नोकर-चाकर त्याच्या एका शब्दावर धावत होते. त्याच्या कोठारात धान्याच्या राशी पडल्या होत्या आणि तिजोरीत संपत्ती ओसंडून वाहत होती. पण या दृश्यरूपातील सोमदत्तच्या चेहऱ्यावर आजच्या सोमदत्तासारखी नम्रता आणि साधेपणा नव्हता, तर तिथे होता केवळ अहंकार, संपत्तीचा माज आणि सत्तेची मग्रुरी. त्याने पाहिलं की त्याच्या त्या भव्य वाड्याच्या दारात अनेक गरीब, भुकेले आणि गरजू लोक आशेने येत असत. पण तो पूर्वजन्मातील सोमदत्त अतिशय निष्ठुरपणे, अत्यंत अपमानास्पद शब्दात त्यांची हेटाळणी करून त्यांना हाकलवून लावत असे. कोणाच्याही दुःखाचा त्याच्या पाषाण हृदयावर काहीही परिणाम होत नसे. संपत्तीच्या मोहाने आणि सत्तेच्या गर्वाने तो इतका आंधळा झाला होता की त्याने माणुसकी, दया आणि धर्म या सर्व गोष्टींना तिलांजली दिली होती. पुढचे दृश्य तर त्याच्यासाठी आणखीनच हृदयद्रावक होते. त्याने पाहिले की कडक उन्हाळ्याचा दिवस आहे आणि त्याच्या दारात एक अत्यंत वृद्ध, थकलेला आणि भुकेने व्याकुळ झालेला एक साधू भिक्षा मागण्यासाठी आला आहे. त्या साधूच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज होते, पण शरीराने तो पूर्णपणे गलित गात्र झाला होता. त्याने केवळ मुठभर धान्याची आणि एक घोट पाण्याची याचना केली होती, पण त्या गर्विष्ठ सावकाराने म्हणजेच पूर्वजन्मातील सोमदत्तने त्या सत्पुरुषाला अन्नपाणी देणे तर दूरच, उलट अत्यंत उद्धटपणे त्याचा अपमान केला आणि आपल्या नोकरांकरवी त्याला धक्के मारून अंगणाबाहेर काढले. तो साधू शांतपणे कोणताही शाप न देता तिथून निघून गेला, पण त्याच्या डोळ्यातून सांडलेले ते निराशेचे आणि अपमानाचे अश्रू थेट ब्रह्मांड नायकाच्या चरणी जाऊन पोचले. पाहिले सोमदत्त, तो दैवी आणि भेदक आवाज पुन्हा एकदा त्याच्या अंतःकरणात घुमला. तू त्या जन्मात अफाट संपत्ती मिळवलीस, पण ती संपत्ती तू केवळ स्वतःच्या भोगासाठी वापरलीस. तू कोणाचे अश्रू पुसले नाहीस, कोणाच्या भुकेल्या पोटाला अन्न दिले नाहीस. ज्या सत्पुरुषाचा तू अपमान केलास तो माझाच एक निस्सीम भक्त होता. विश्वासा हा नियम आहे की जे तुम्ही जगाला देता तेच अनेक पटींनी वाढून तुमच्याकडे परत येते. तू त्या जन्मात लोकांना जे दुःख, जो अपमान आणि जी रिकामी झोळी दिलीस तीच आज तुझ्या वाट्याला आली आहे. आज तुझे जे हाल होत आहेत, आज तुझ्या कुटुंबाला जे उपाशी झोपावे लागत आहे, तो ईश्वराचा अन्याय नसून तो केवळ तुझ्याच कर्माचा अचूक हिशोब आहे. ईश्वराने तुला शिक्षा दिली नाही, तर तूच तुझ्या त्या कर्मांची फळे आज भोगत आहेस. हे भयंकर सत्य आणि स्वतःचे ते निष्ठुर रूप पाहून वर्तमान काळातील सोमदत्तला स्वतःचीच प्रचंड घृणा वाटू लागली. त्याच्या काळजात एक तीव्र वेदनेची कळ उठली. त्याची छाती दुःखाने आणि पश्चातापाने भरून आली. तो त्या योगमायेच्या दृष्टीतून बाहेर आला आणि वास्तवात त्या औदुंबर वृक्षाखाली असलेल्या जमिनीवर त्याने आपले डोके आपटून घेतले. तो एखाद्या लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला. त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी तिथली माती ओली झाली. आजवर त्याच्या मनात देवाविषयी जी एक अढी होती, जो एक राग होता की देवाने माझ्यावर अन्याय केला आहे, तो राग, ती तक्रार आज कायमची नष्ट झाली होती. त्याला पूर्णपणे उमजले होते की देव किती न्याय आणि दयाळू आहे. त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिले आणि अत्यंत कातर, हुंदके देणाऱ्या आवाजात तो म्हणाला, हे गुरुराया, हे दिगंबरा, मला क्षमा कर. मी खरोखरच महान पापी आहे. माझ्या पूर्वजन्माच्या या घोर कर्माची मला काहीच कल्पना नव्हती. मी उगीचच आजवर तुला आणि माझ्या नशिबाला दोष देत होतो. माझे हे दुःख, ही गरिबी म्हणजे माझ्याच कर्माचे फळ आहे, हे मला आता पूर्णपणे समजले आहे. माझ्या त्या पापांची शिक्षा मला जन्मोजन्मी मिळाली तरी ती कमीच आहे. मीच माझ्या हाताने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्याचा तो खरा आणि मनापासून झालेला पश्चाताप पाहून ती अलौकिक चिमणी पुन्हा एकदा हळूवारपणे त्याच्या जवळ आली. चिमणीने
आपल्या मानवी हातांनी सोमदत्तच्या डोक्यावरून अतिशय प्रेमाने आणि मायेने हात फिरवला. त्या स्पर्शात एका आईची माया आणि एका सद्गुरूंची करुणा होती. दत्त महाराजांचा आवाज पुन्हा एकदा अत्यंत मृदू स्वरूपात त्याच्या हृदयात निनादला. उठ माझ्या बाळा, रडू नकोस. जेव्हा मनुष्याला आपल्या चुकीची खऱ्या अर्थाने जाणीव होते आणि जेव्हा त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे प्रामाणिक अश्रू वाहतात, तेव्हा त्या अश्रूंच्या गंगेत त्याच्या सर्व पूर्ण कर्मांचा मळ, त्याचे सर्व पाप धुतले जाते. हा कर्माचा सिद्धांत माणसाला शिक्षा देण्यासाठी नाही, तर त्याला शुद्ध करण्यासाठी, त्याला त्याच्या आत्म्याच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी आहे. तू तुझे हे पूर्वजन्माचे कर्ज आज तुझ्या या दुःखातून आणि या खऱ्या पश्चातापातून फेडले आहेस. तुझे ते जुने पाप आता भस्मसात झाले आहे. सद्गुरूंच्या दरबारात पापांना क्षमा नाही असा कोणताही नियम नाही. तिथे फक्त खऱ्या पश्चातापाची आणि शुद्ध अंतकरणाची गरज असते, जी आज तू दाखवली आहेस. या शब्दांनी सोमदत्तच्या मनावरचा एक प्रचंड मोठा आणि जन्मोजन्मीचा भार हलका झाला. त्याच्या रडणाऱ्या चेहऱ्यावर आता एक असीम शांतता आणि समाधानाची छटा पसरू लागली होती. त्याला हे समजलं होतं की त्याचे जुने खाते आता बंद झाले आहे आणि दत्त महाराजांच्या कृपेने त्याच्या आयुष्याची एक नवी, स्वच्छ आणि पवित्र कोरी पाटी आता त्याच्यासमोर ठेवली गेली आहे. पण आता या नवीन आयुष्यात जिथे आजूबाजूला अनेक संकटे आणि वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, तिथे नेमके कसे जगायचे आणि कोणते कर्म करायचे हा प्रश्न त्याच्या मनात उभा राहिला. त्याचे डोळे आता त्या दिव्य चिमणीकडे एका नव्या आशेने आणि पुढच्या मार्गदर्शनासाठी लागून राहिले होते. कारण आता ईश्वरी शक्तीचे खरे रहस्य उलगडण्याची वेळ आली होती. सोमदत्तच्या मनावरचा पूर्वजन्माच्या पापांचा आणि अज्ञानाचा तो महाभयंकर भार आता कायमचा उतरला होता. औदुंबराच्या त्या अत्यंत पवित्र आणि चैतन्यमय छायेत, त्या दिव्य चिमणीच्या सानिध्यात त्याला एक अशी अवर्णनीय शांती मिळत होती, जी त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. पश्चातापाच्या खऱ्या अश्रूंनी त्याचे अंतरंग पूर्णपणे धुवून काढले होते आणि आता त्याचे मन एका निर्मळ स्फटिकासारखे अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक झाले होते. परंतु जसजशी संध्याकाळची वेळ सरून रात्र पडू लागली, तसतसा वनात अंधार दाटून येऊ लागला. त्या बाह्य अंधारासोबतच सोमदत्तच्या मनात पुन्हा एकदा वास्तवाची, त्याच्या रोजच्या जगण्याची आणि उद्याच्या दिवसाची भीषण चिंता डोकावू लागली. त्याला अचानक आठवलं की गावात त्याचे अनेक शत्रू आहेत. ते लोक जे त्याच्या गरिबीचा, त्याच्या साधेपणाचा आणि अगतिकतेचा नेहमीच गैरफायदा घेत असत. गावातला तो क्रूर सावकार, ज्याचे कर्ज न फेडता आल्यामुळे तो नेहमी सोमदत्तचा भर चौकात आणि लोकांसमोर अपमान करत असे. ते मत्सरी शेजारी, जे त्याच्या प्रामाणिकपणाची खिल्ली उडवत असत आणि पावलोपावली त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असत. या सगळ्या दृष्ट, कपटी आणि स्वार्थी लोकांशी तो आता कसा लढणार? त्याच्याकडे ना संपत्ती होती, ना समाजात कोणती प्रतिष्ठा, ना शरीरात ताकद. या भयावह वास्तवाच्या जाणीवेने सोमदत्ताच्या अंगावर पुन्हा एकदा भीतीने काटा आला. त्याने अतिशय कातर, भेदरलेल्या आणि भीतीने भरलेल्या डोळ्यांनी त्या चिमणीकडे पाहिले. हे ईश्वरी दूता, तो दबक्या पण घाबऱ्या आवाजात म्हणाला, माझे पूर्वजन्माचे पाप नष्ट झाले हे मी जाणतो. पण उद्या जेव्हा मी पुन्हा या जगात त्या गावात जाईन, तेव्हा त्या दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांचे काय? ते मला सन्मानाने जगू देणार नाहीत. त्यांच्या मत्सराच्या, रागाच्या आणि छळाच्या बाणांपासून माझे रक्षण कोण करेल? मी तर अत्यंत दुर्बल, गरीब आणि असहाय्य आहे. त्या लांडग्यांच्या घोळक्यात माझ्यासारख्या गरिबाचा निभाव कसा लागणार? त्याचे ते भेदरलेले रूप
आणि थरथरणारे शब्द ऐकून त्या अलौकिक चिमणीने अतिशय आश्वासकपणे आणि शांतपणे मान हलवली. तिच्या चेहऱ्यावर आता मायेसोबतच एक अतिशय प्रबळ, तेजस्वी आणि रौद्र शक्तीची झलक दिसत होती. तिने आपले इवलेसे मानवी हात आकाशाच्या दिशेने उंचावले आणि आपले सप्तरंगी पंख पूर्ण ताकदीने विस्तारले. त्या क्षणी त्या घनदाट आणि अंधाऱ्या वनात एक अत्यंत अद्भुत आणि डोळे दिपवणारा चमत्कार घडला. त्या चिमणीच्या शरीरातून आणि विशेषतः तिच्या त्या मानवी हातांमधून एक अतिशय प्रखर सुवर्णरंगी दैवी प्रकाश बाहेर पडू लागला. तो प्रकाश एखाद्या प्रचंड सूर्यासारखा होता, पण त्यात उन्हाची दाहकता अजिबात नव्हती, तर त्यात चंद्राची शीतलता आणि ईश्वरी शक्तीची अफाट ऊर्जा सामावलेली होती. तो सुवर्णप्रकाश एखाद्या धबधब्यासारखा हळूहळू सोमदत्ताच्या दिशेने वाहू लागला आणि त्याने सोमदत्ताच्या संपूर्ण शरीराला एक वर्तुळाकार अभेद्य अशा दैवी कवचासारखे वेढून घेतले. सोमदत्ताला असं जाणवलं की जणू काही साक्षात अग्निनारायणाने आणि सुवर्ण किरणांनी मिळून त्याच्या भोवती एक अभेद्य मजबूत भिंत उभी केली आहे. तो प्रकाश त्याच्या नसानसात भिनू लागला आणि त्याच्या शरीरातील प्रत्येक पेशी एका अद्भुत ऊर्जेने, एका असीम साहसाने थरथरू लागली. त्याच्या अंतरंगात साक्षात गुरुदेव दत्तात्रेयांचा तोच गंभीर, धीर गंभीर आणि अभय देणारा स्वर पुन्हा एकदा घुमला. हे सोमदत्त, जोपर्यंत मनुष्य स्वतःला एकटा आणि जगापासून वेगळा समजतो तोपर्यंतच तो दुर्बल आणि भित्रा असतो. पण ज्या क्षणी तो स्वतःला खऱ्या अर्थाने माझ्या चरणी अर्पण करतो, त्या क्षणी त्रैलोक्याची सर्व शक्ती, सर्व सिद्धी त्याच्या पाठीशी उभी राहते. तू स्वतःला असहाय्य का समजतोस? ज्याच्या मस्तकावर साक्षात दत्तात्रेयांचा वरदहस्त आहे, त्याला या ब्रह्मांडात कोणाचीही कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही. आजपासून मी तुला माझे हे दिव्य आणि अलौकिक कवच प्रदान करत आहे. हे केवळ प्रकाशाचे कवच नाही, तर हे माझ्या अढळ कृपेचे, माझ्या निर्गुण निराकार शक्तीचे साक्षात संरक्षण कवच आहे. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला देखील हे संरक्षण कवच प्राप्त व्हावे असे वाटत असेल तर प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जगातील कोणताही दृष्ट मनुष्य, कोणाचाही मत्सर, कोणाचीही ईर्ष्या, द्वेष किंवा कोणतीही काळी जादू या सुवर्ण कवचाला कधीही भेदून तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुझे जे शत्रू तुझ्या साधेपणाचा गैरफायदा घेऊ पाहतात, ते स्वतःच घोर अज्ञानात आहेत. ते तुझ्यावर मत्सराचे जे काळे आणि विषारी बाण सोडतील, ते या सुवर्ण कवचाला आदळून तिथेच राख होतील. त्यांची कोणतीही वाईट नजर, कोणतेही कटकारस्थान आता तुझे केसभरही नुकसान करू शकत नाही. भीती ही माणसाच्या मनाची सर्वात मोठी शत्रू आहे. ती मनुष्याला आतून पोखरते आणि त्याचा आत्मविश्वास नष्ट करते आणि त्याचे सत्व हिरावून घेते. पण जिथे साक्षात माझा वास आहे, तिथे भीतीला कोणाचाही थारा नाही. आता तू कोणासमोरही मान झुकवण्याची गरज नाही आणि कोणाच्याही अन्यायाला मुकाट्याने सहन करण्याची अजिबात गरज नाही. तुझे रक्षण करणे ही आता तुझी नाही, तर माझी जबाबदारी आहे. दत्त महाराजांच्या या प्रचंड अभय देणाऱ्या शब्दांनी सोमदत्तच्या मनातील भीतीचे आणि असुरक्षिततेचे शेवटचे जाळेही कायमचे जाळून टाकले. त्याला एका अद्भुत समाधीसारखा अनुभव येऊ लागला. त्याच्या डोळ्यांसमोर आता त्याला अत्यंत स्पष्टपणे दिसू लागले की त्याच्यावर भविष्यात होणारे सर्व शाब्दिक आणि मानसिक वार, शत्रूंचे मत्सरी विचार हे जणू काळ्या विषारी बाणांसारखे त्याच्याकडे वेगाने येत आहेत.
पण त्याच्या भोवती असलेल्या त्या अथांग आणि तेजस्वी सुवर्णप्रकाशाच्या कवचाला स्पर्श करताच ते बाण जळून भस्मसात होतात आणि त्यांचे रूपांतर फुलांच्या पाकळ्यात होत असते. तो स्वतःला पूर्णपणे सुरक्षित, संरक्षित आणि एका अभेद्य किल्ल्यात असल्यासारखा अनुभव घेत होता. आजवर ज्या पाठीत गरिबीमुळे आणि लाचारीमुळे एक बाक आला होता, ती पाठ आता ताठ झाली होती. ज्या नजरेत नेहमी लोकांची भीती, दबकेपणा आणि अगतिकता दिसायची, त्या नजरेत आता एक अढळ आत्मविश्वास, एक दैवी तेज आणि साक्षात ईश्वरावरील अटळ विश्वास चमकू लागला. त्याला आता उद्याच्या दिवसाची, कर्जाची किंवा कोणाच्याही अपमानाची कोणतीही चिंता उरली नव्हती. त्याला हे पूर्णपणे कळून चुकले होते की ईश्वराची शक्ती ही जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा, सत्तेपेक्षा आणि शस्त्रांपेक्षा हजारो लाखो पटींनी मोठी आणि सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा विश्वासा पालन करता स्वतः तुमची ढाल बनतो, तेव्हा मृत्यूचेही भय उरत नाही. मग या सामान्य माणसांची आणि त्यांच्या मत्सराची काय बिसात. त्या चिमणीने आपले पंख पुन्हा हळूच मिटून घेतले, पण सोमदत्तच्या भोवती असलेले ते सुवर्ण कवच तसेच अदृश्य रूपात कायम राहिले. आता ते केवळ एक आवरण नव्हते, तर ते कवच त्याच्या आत्म्याचा एक अविभाज्य भाग बनले होते. सोमदत्तने अत्यंत कृतज्ञतेने डोळ्यात आनंद अश्रू आणून साष्टांग नमस्कार घातला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक असीम शांती आणि विजेसारखा लखलखीत आत्मविश्वास होता. तो आता खऱ्या अर्थाने जगाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला होता. पण ईश्वराचे संरक्षण मिळाले म्हणजे मनुष्याने कर्म करणे थांबवावे आणि आळशी बनावे असा त्याचा अर्थ अजिबात होत नव्हता. उलट ईश्वरी शक्ती ही नेहमी चांगल्या आणि निस्वार्थ कर्मासाठी दिलेली एक मोठी जबाबदारी असते. आता तो निर्भय झाला होता हे खरे, पण त्याच्या या नवीन आयुष्यात, या नव्या प्रवासात त्याला नेमके काय करायचे आहे. कलियुगात एका सामान्य प्रापंचिक माणसाने स्वतःचा उद्धार कसा करावा आणि आपल्या संकटातून कायमचा मार्ग कसा काढावा याचे सर्वात मोठे आणि गूढ रहस्य आता उलगडणे बाकी होते. ती दिव्य चिमणी आता त्याला भक्तीचा सर्वात सोपा तरीही सर्वात शक्तिशाली असा मार्ग सांगणार होती, जो मार्ग केवळ सोमदत्तनेच नव्हे तर हे ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताचे आयुष्य मुळासकट बदलून टाकणारा होता. सोमदत्त आता एका निस्सीम शिष्याप्रमाणे गुरुदेवांच्या त्या महामंत्रांची आणि नामस्मरणाच्या दिव्य शिकवणुकीची अत्यंत आतुरतेने वाट पाहू लागला. सोमदत्तच्या भोवती आता दत्त महाराजांच्या निर्गुण शक्तीचे ते अभेद्य सुवर्ण कवच निर्माण झाले होते. त्याच्या मनातील वर्षानुवर्षांची भीती, असुरक्षितता आणि अगतिकता पूर्णपणे जळून खाक झाली होती. तो आता आतून एका खंबीर पर्वतासारखा शांत आणि स्थिर झाला होता. परंतु त्याच्यासमोर अजूनही त्याचे सांसारिक आयुष्य उभे होते. त्याला पुन्हा आपल्या मोडक्या घरात जायचे होते. पत्नी आणि मुलांच्या पोटाची सोय करायची होती आणि त्या निष्ठुर जगाचा सामना करायचा होता. त्याच्या मनात आता भीती नव्हती, पण एक मोठा संभ्रम नक्कीच होता. त्याने अत्यंत नम्रपणे साष्टांग दंडवत घालत त्या दिव्य चिमणीकडे पाहिले. त्याचे हात जोडलेले होते आणि डोळ्यात ज्ञानाची तहान होती. हे गुरुदेवांच्या सगुणाकार दूता, सोमदत्त अत्यंत आदराने म्हणाला, तुमच्या कृपेने मला अभय मिळाले. पूर्वजन्माचे ओझे उतरले आणि ईश्वरी संरक्षणाचे कवचही लाभले. पण आता या कलियुगाच्या भीषण आणि स्वार्थी जगात मी नेमके कसे जगावे. माझ्यासारख्या अडाणी आणि प्रापंचिक माणसाला ना वेदांचे ज्ञान आहे, ना मला मोठे यज्ञयाग करता येतात. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे मी जंगलात जाऊन संन्याशासारखी घोर तपश्चर्याही करू शकत नाही. मग या भवसागरातून, या रोजच्या संकटातून तरुण जाण्यासाठी मी माझ्यासारख्या सामान्य माणसाने कोणता मार्ग अवलंबला पाहिजे. ईश्वराची प्राप्ती आणि संसाराचा गाडा या दोन्ही गोष्टी मी एकाच वेळी कशा सांभाळू.
सोमदत्तचा हा प्रश्न केवळ त्याच्या एकट्याचा नव्हता, तर तो युगायुगातील प्रत्येक प्रापंचिक मनुष्याचा, प्रत्येक भक्ताचा अत्यंत कळीचा प्रश्न होता. त्या अलौकिक चिमणीने अतिशय वात्सल्याने सोमदत्तकडे पाहिले. तिच्या त्या इवल्याशा पण चैतन्यमयी चोचीतून आता साक्षात गुरुदेव दत्तात्रेयांचे ब्रह्मांड भेदणारे, तरीही अत्यंत मधुर असे ज्ञानवाक्य बाहेर पडू लागले. तो आवाज जणू त्या पवित्र औदुंबराच्या पानापानातून, त्या वनातील वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीतून निनादत होता. हे सोमदत्त, तुझा प्रश्न अत्यंत रास्त आहे. दत्त महाराजांचा तो अंतर्नाद त्यांच्या अंतरंगात घुमला. कलियुग हा असा काळ आहे जिथे मानवाचे मन अत्यंत चंचल, अस्थिर आणि मोहाच्या जाळ्यात अडकलेले असते. या युगात मनुष्याचे आयुष्य छोटे आहे आणि त्याच्याभोवती चिंतांचे जाळे मोठे आहे. त्यामुळे सत्ययुगासारखी हजारो वर्षांची तपश्चर्या, त्रेतायुगासारखे मोठे यज्ञ किंवा द्वापर युगासारखी कठीण कर्मकांडे या कलियुगात सामान्य मनुष्याला शक्य नाही. ईश्वराला हे पूर्णपणे ठाऊक आहे की माझा भक्त संसाराच्या ओझ्याखाली दबलेला आहे. म्हणूनच या कलियुगात ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा आणि सर्व संकटांचा नाश करण्याचा सर्वात मोठा, सर्वात जलद आणि अत्यंत प्रभावी असा एकच मार्ग मी निर्माण केला आहे, आणि तो मार्ग म्हणजे नामस्मरण. नामस्मरण हा शब्द कानावर पडताच सोमदत्तच्या अंगावर एक विलक्षण रोमांच उभा राहिला. चिमणीच्या रूपातील त्या दत्तमायेने पुढे सांगायला सुरुवात केली. नाम आणि नामी म्हणजे ज्याचे नाव आहे तो ईश्वर, यात कोणताही भेद नसतो. जेव्हा तू अतिशय प्रेमाने, श्रद्धेने आणि व्याकुळतेने माझे नाव घेतोस, तेव्हा साक्षात मी तिथे निर्गुण रूपाने उपस्थित असतो. नाम हे केवळ काही अक्षरांचे जुळलेले शब्द नसतात, तर ती एक प्रचंड मोठी आणि जिवंत ऊर्जा असते. जसे एका छोट्याशा ठिणगीमध्ये भल्या मोठ्या गवताच्या गंजीला जाळून भस्मसात करण्याची ताकद असते, तशीच ईश्वराच्या एका नावात माणसाच्या जन्मोजन्मीच्या पापांना, त्याच्या दुःखांना आणि त्याच्या सर्व चिंतांना जाळून खाक करण्याची अफाट ताकद असते. कलियुगात नाम हेच एकमेव तारक जहाज आहे जे तुला या दुःखाच्या महासागरातून सुखरूप पलीकडे नेऊ शकते. यासाठी तुला तुझा प्रपंच सोडण्याची, जंगलात येण्याची किंवा भगवे कपडे घालण्याची अजिबात गरज नाही. तू तुझे काम करत असताना, शेतात राबत असताना, रस्त्याने चालताना किंवा रात्री झोपतानाही तुझे मन माझ्या नामात गुंफून ठेवू शकतोस. देह संसाराच्या कामात आणि मन ईश्वराच्या नामात हाच कलियुगातील सर्वात मोठा योग आहे. हे सांगत असताना त्या चिमणीने आपले दोन्ही मानवी हात आपल्या हृदयाजवळ नेले आणि तिचे डोळे मिटले गेले. तिच्या संपूर्ण शरीरातून एक निळसर आणि सुवर्ण रंगाचा संमिश्र प्रकाश बाहेर पडू लागला. त्या प्रकाशाने सोमदत्तचे डोळे दिपले नाहीत, तर त्याला एक विलक्षण थंडावा जाणवला. ऐक सोमदत्त, तो दैवी आवाज आता अधिकच गंभीर आणि मंत्रमुग्ध करणारा झाला. मी तुला आज तो महामंत्र देत आहे जो तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करेल. तो मंत्र म्हणजे श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा केवळ मंत्र नाही, तर हे माझे साक्षात हृदय आहे. दिगंबरा म्हणजे ज्याला केवळ दिशांचेच वस्त्र आहे, जो सर्व मोहांपासून, सर्व बंधनांपासून मुक्त आहे. जेव्हा तू दिगंबरा म्हणतोस, तेव्हा तुझ्या मनातील संसाराची, पैशाची आणि प्रतिष्ठेची चुकीची आसक्ती गळून पडते. श्रीपाद वल्लभ हा माझा पहिला अवतार आहे, जो भक्तांवर अत्यंत त्वरित कृपा करण्यासाठी ओळखला जातो. या मंत्राच्या प्रत्येक अक्षरात ब्रह्मांडाची ऊर्जा सामावलेली आहे. जेव्हा हा मंत्र तुझ्या श्वासाशी एकरूप होईल, तेव्हा हे सुवर्ण कवच जे आज तुला मिळाले आहे ते कायमस्वरूपी जागृत होईल. जगातील कोणतीही काळी शक्ती, कोणताही रोग, कोणतीही गरिबी किंवा कोणताही शत्रू या नामाच्या अग्नीला कधीही ओलांडू शकणार नाही.
दत्त महाराजांच्या या महामंत्राचा उच्चार त्या चिमणीने करताच संपूर्ण वनात जणू घंटानाद होऊ लागला. औदुंबराच्या मुळांमधून एक अद्भुत सुगंध दरवळू लागला. सोमदत्तने डोळे मिटले आणि अत्यंत भावपूर्ण अंतकरणाने आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच त्या महामंत्राचा उच्चार आपल्या ओठांनी केला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तो मंत्र त्याच्या ओठातून बाहेर पडताच त्याला असं जाणवलं की जणू त्याच्या छातीतील कोंडलेला श्वास अचानक मोकळा झाला आहे. त्याच्या कंठातून निघणारा तो स्वर त्याच्या मेंदूत, त्याच्या हृदयात आणि त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात घुमू लागला. त्याने पुन्हा एकदा तो मंत्र उच्चारला आणि यावेळी त्याच्या डोळ्यातून आनंदाच्या आणि भक्तीच्या धारा वाहू लागल्या. आजवर ज्या ओठांवरून फक्त गरिबीच्या तक्रारी, नशिबाचे रडगाणे आणि दुःखाचे सुस्कारे बाहेर पडत होते, त्याच ओठांवरून आज साक्षात ईश्वराचे नाव अमृतासारखे स्त्रवत होते. त्याला जाणवले की हा मंत्र उच्चारताना त्याला कोणतीही विशेष शारीरिक ताकद लागत नाही आहे, पण त्याच्या आत एक प्रचंड मानसिक ताकद निर्माण होत आहे जी संपूर्ण जगाला जिंकू शकते. लक्षात ठेव सोमदत्त, त्या चिमणीने आपला उपदेश पूर्ण करताना म्हटलं. नामस्मरण ही कोणतीही यांत्रिक क्रिया नाही. ते ओठांनी नव्हे तर हृदयाने करायचे असते. जेव्हा तू संकटात असशील तेव्हा घाबरू नकोस. फक्त डोळे मीट आणि माझा टाहो फोड. हे नाम तुझ्यासाठी ढाल बनेल. जेव्हा तू आनंदात असशील तेव्हाही हे नाम घे, म्हणजे तुझा आनंद अहंकारात बदलणार नाही. हे नाम तुझ्या चित्ताला शुद्ध करेल, तुझ्या बुद्धीला योग्य दिशा देईल आणि तुझे कर्म सात्विक करेल. आता तू घरी जा. उद्याचा सूर्योदय तुझ्या आयुष्यात केवळ प्रकाशाचा नाही तर एका नव्या पर्वाचा उदय असेल. तू आता दरिद्री सोमदत्त राहिलेला नाहीस, तर तू त्रैलोक्याच्या नाथाचा, दत्त महाराजांचा एक अनन्यसाधारण भक्त बनला आहेस. जा आणि या नामाच्या तलवारीने तुझ्या आयुष्यातील सर्व संकटांचा आणि अज्ञानाचा नाश कर. सोमदत्तने आपले डोके त्या पवित्र औदुंबराच्या मातीत टेकवले. त्याचे हृदय आता पूर्णपणे समाधानाने भरलेले होते. त्याच्या ओठांवर आता अखंडपणे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप सुरू होता. त्याला आता घरी जाण्याची ओढ लागली होती, पण ती ओढ चिंतेची नव्हती, तर आपल्या कुटुंबाला या नव्या भक्तीच्या आणि ज्ञानाच्या प्रकाशात नेण्याची होती. रात्रीचा अंधार आता त्याला भीतीदायक वाटत नव्हता, कारण त्याच्या अंतरंगात दत्तनामाचा असा एक अखंड दीप प्रज्वलित झाला होता, जो आता कोणत्याही वादळात विझणार नव्हता. नामस्मरणाचे हे अमोघ शस्त्र घेऊन सोमदत्त आता आपल्या वास्तवाकडे परतणार होता, जिथे त्याला या नामाची खरी ताकद आणि त्याची अलौकिक महिमा प्रत्यक्ष अनुभवायची होती. औदुंबर वृक्षाच्या त्या अत्यंत पवित्र, चैतन्यमय आणि ऊर्जावान छायेतून आणि त्या अलौकिक चिमणीच्या सानिध्यातून बाहेर पडून सोमदत्त आता आपल्या घराच्या दिशेने चालू लागला होता. आजची रात्र नेहमीच्या रात्रींसारखी नव्हती. एरवी जेव्हा तो रात्रीच्या अंधारात वनातून गावाकडे परतायचा, तेव्हा त्याच्या मनात उद्याच्या चिंतेचे, गरिबीचे आणि सावकाराच्या तगाड्याचे भयावह विचार भूतासारखे नाचत असायचे. जंगलातील पानांची सळसळही त्याला एखाद्या संकटाची साहूल वाटायची. पण आज चित्र पूर्णपणे पालटले होते. त्याच्या अंतरंगात दत्त महाराजांनी दिलेला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र एखाद्या अखंड तेवणाऱ्या नंदादीपासारखा प्रज्वलित झाला होता. त्याच्या ओठांवर अत्यंत संथ पण ठामपणे हा नामजप सुरू होता. त्याला असे स्पष्टपणे जाणवत होते की मगाशी त्या चिमणीने जे सुवर्ण रंगाचे अभेद्य कवच त्याच्या भोवती निर्माण केले होते, ते खरोखरच त्याच्या शरीराभोवती एका वलयासारखे फिरत आहे. त्या वनातील अंधार, तो भयान एकांत आता त्याला घाबरवत नव्हता, तर उलट तो निसर्गही त्याच्यासोबत दत्तनामात लीन झाल्यासारखा भासत होता. आजवर ज्या नशिबाला तो कोसळत होता, आज त्याच नशिबाचे तो आभार मानत होता.
कारण त्या गरिबीमुळेच त्याला साक्षात ईश्वराचे, सद्गुरूंचे हे अमूल्य दर्शन आणि नामस्मरणाचे अमोघ शस्त्र मिळाले होते. चालत चालत सोमदत्त आपल्या मोडकळीस आलेल्या चप्पर गळणाऱ्या झोपडीजवळ पोचला. घरात एक लहानसा मातीचा दिवा मिणमिणत होता. त्याची पत्नी आणि मुले उपाशी पोटीस एकमेकांच्या कुशीत शिरून एका फाटक्या चटईवर झोपले होते. एरवी हे दृश्य पाहून सोमदत्तचे काळीज फाटून जायचे. त्याला स्वतःची प्रचंड चीड यायची आणि डोळ्यातून निराशेचे अश्रू व्हायचे. आज त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एक असीम करुणा आणि अढळ विश्वास होता. त्याने आपल्या कुटुंबाकडे पाहिले आणि त्याच्या मनात विचार आला, माझ्या पूर्वजन्माच्या पापांमुळे माझ्या कुटुंबाला हे दुःख भोगावे लागत आहे. पण आता मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेने आणि या नामस्मरणाच्या पुण्याने यांचे आयुष्य नक्कीच उजळून टाकेन. दत्त महाराज आमच्या पाठीशी आहेत, मग आम्हाला कसली चिंता. तो अत्यंत शांतपणे घराच्या एका कोपऱ्यात एका जुन्या पण स्वच्छ आसनावर जाऊन बसला. त्याने आपले डोळे मिटले, पाठीचा कणा ताठ केला आणि आपले सर्व लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित केले. त्याच्या श्वासासोबत आता तो महामंत्र एकरूप होऊ लागला होता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सुरुवातीला हा जप केवळ ओठांवर होता, पण जसजसा वेळ पुढे सरकू लागला तसतसा तो जप त्याच्या कंठातून थेट त्याच्या हृदयात उतरू लागला. नामस्मरणाचा तो अलौकिक महिमा आता सोमदत्ताला प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार होता. जसजसा तो मंत्र त्याच्या अंतःकरणात खोलवर रुजू लागला तसतसा त्याच्या शरीरातील प्रत्येक कणाकणात, प्रत्येक पेशीपेशीत एक विलक्षण झंकार आणि चैतन्याची लाट उसळू लागली. त्याला असे जाणवू लागले की त्याच्या आत असलेल्या वर्षानुवर्षांच्या रागाची, निराशेची, भीतीची, अज्ञानाची जळमटे आता या नामाच्या अग्नीत जळून भस्मसात होत आहेत. अचानक त्याच्या बंद डोळ्यांसमोर, त्याच्या भूमध्यावर म्हणजेच दोन भुवयांच्या मध्ये एक अतिशय तेजस्वी पण शीतल असा निळसर सुवर्ण रंगांचा प्रकाश दिसू लागला. ती एक दिव्य ज्योत होती, जी दत्तनामाच्या घर्षणाने त्याच्या आत्म्यात प्रज्वलित झाली होती. त्या ज्योतीचा प्रकाश वाढत गेला आणि त्याने सोमदत्तच्या संपूर्ण अस्तित्वाला कवेत घेतले. या प्रकाशात ना कोणती उष्णता होती, ना दाहकता होती. ती केवळ एका आईच्या कुशीसारखी अथांग शांती. नामस्मरणाच्या या उच्च अवस्थेत त्याचे बाह्य जगाशी असलेले सर्व भान हरपले. त्याला भूक, तहान, घराची दुरवस्था या कशाचीही आठवण राहिली नव्हती. तो केवळ एकाच तत्वात विलीन झाला होता, दत्ततत्व. याच गाढ आणि समाधीसारख्या ध्यानस्थ अवस्थेत सोमदत्तला एक अद्भुत झोप लागली. पण ती सामान्य झोप नव्हती, तर ती योगनिद्रा होती. त्या योगनिद्रेत त्याच्यासमोर एक अत्यंत विहंगम आणि डोळे दिपवणारे दृश्य उभे राहिले. त्याने पाहिले की तो एका अथांग सुवर्ण प्रकाशाने भरलेल्या आणि सुगंधित फुलांनी बहरलेल्या एका नंदनवनात उभा आहे आणि त्याच्या अगदी समोर, ज्यांच्या एका दर्शनासाठी हजारो ऋषीमुनी आयुष्यभर तपश्चर्या करतात, ते साक्षात त्रैलोक्यनाथ ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप असलेले भगवान दत्तात्रय महाराज साक्षात उभे आहेत. त्यांचे रूप इतके तेजस्वी होते की कोट्यवधी सूर्यांचा प्रकाशही त्यांच्यापुढे फिका पडावा. त्यांच्या तीनही मुखांवर एक अत्यंत लोभस, शांत आणि करुणामयी हास्य होते. त्यांच्या 6 हातांमध्ये शंख, चक्र, गदा, त्रिशूळ, कमंडलू आणि जपमाळ होती. त्यांच्या एका बाजूला सर्व इच्छा पूर्ण करणारी अत्यंत सात्विक अशी कामधेनू गाय उभी होती, तर त्यांच्या पायांजवळ 4 वेदांचे प्रतीक असलेले 4 श्वान अत्यंत शांतपणे बसले होते. दत्त महाराजांच्या अंगावर भस्माची उटी होती आणि गळ्यात रुद्राक्षांच्या आणि सुंदर फुलांच्या माळा होत्या. त्यांचे ते सगुण रूप पाहून सोमदत्तच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या. तो अक्षरशः धावत गेला आणि त्याने साक्षात दत्त महाराजांच्या सुवर्ण कमळासारख्या चरणांवर आपले मस्तक टेकवले. त्याच्या स्पर्शाने जणू त्याचे सर्व जन्मोजन्मीचे ऋण, त्याची सर्व पापे एका क्षणात नष्ट झाली.
भगवान दत्तात्रेयांनी अत्यंत वात्सल्याने आपल्या कृपेचा हात सोमदत्तच्या पाठीवरून फिरवला. त्यांचा तो स्पर्श एखाद्या चंदनाच्या लेपासारखा शीतल होता. त्यांनी अत्यंत मेघगर्जनेसारख्या पण मधुर आवाजात म्हटले, "उठ माझ्या बाळा, सोमदत्ता उठ. तुझी भक्ती, तुझा पश्चाताप आणि तुझा तो आर्त नामजप माझ्यापर्यंत पोहोचला आहे. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तू कालपर्यंत जो दुःखाचा आणि दारिद्र्याचा प्याला पीत होतास तो आता पूर्णपणे रिकामा झाला आहे. या नामस्मरणाने तुझ्या आत्म्याला शुद्ध केले आहे आणि तुझ्या अज्ञानाचा अंधार कायमचा दूर केला आहे. हे सुवर्ण कवच आता आयुष्यभर तुझे रक्षण करेल." दत्त महाराजांचे हे अमृतमय शब्द ऐकून सोमदत्ताने हात जोडले आणि तो म्हणाला, "हे प्रभू, हे गुरुराया, मला तुमच्या या चरणांशिवाय दुसरे काहीच नको. मला कोणतीही संपत्ती नको. मला फक्त तुमच्या नामाची गोडी आणि तुमची अखंड भक्ती द्या." त्यावर दत्त महाराज किंचित हसले आणि म्हणाले, "भक्ती आणि वैराग्य हे संसारात राहूनही पाळता येते. मी तुला गरिबीत कुढत बसण्यासाठी नाही, तर या जगात एक आदर्श भक्त म्हणून जगण्यासाठी निवडले आहे. नामस्मरणाने तुझे अंतरंग शुद्ध झाले आहे, पण आता तुला बाह्य जगात उतरून तुझे विहित कर्म करावे लागेल. उद्या जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा तू एक नवीन मनुष्य असशील. तुला तुझे सर्व कष्ट, तुझे काम हे माझीच पूजा समजून करावे लागेल. संकटे येतील, पण तू घाबरू नकोस, कारण आता प्रत्येक क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा असेन." भक्तांनो, यावर तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून दत्त महाराजांना सांगा, "दत्तगुरू, मी घाबरणार नाही. तुमची मोठी शक्ती माझ्या पाठीशी आहे." असे म्हणत दत्त महाराजांनी आपला उजवा हात आशीर्वादासाठी वर उचलला आणि त्यातून निघणाऱ्या एका प्रखर पण शीतल प्रकाश किरणाने सोमदत्ताच्या हृदयाला स्पर्श केला. त्या स्पर्शासोबतच सोमदत्ताची ती योगनिद्रा पूर्ण झाली आणि त्याला जाग आली. बाहेर नुकतीच पहाट झाली होती. पूर्वेकडे सूर्याची लालसर किरणे आकाशात पसरत होती. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला होता. सोमदत्तने डोळे उघडले तेव्हा त्याचे संपूर्ण शरीर एका अतिशय हलक्या उत्साही ऊर्जेने भरलेल्या अवस्थेत होते. रात्रीची ती भूक, तो थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता. घरात अद्यापही गरिबी होती, मोडकी भांडी होती, पण सोमदत्तची पाहण्याची दृष्टी आता पूर्णपणे बदलली होती. तो आता या गोष्टींना आपले दुःख मानतच नव्हता, तर ती त्याला त्याच्या कर्माची भूमी वाटत होती. कालचा तो निराश, भित्रा आणि हताश सोमदत्त आज त्या पहाटेच्या प्रकाशात कायमचा संपला होता. त्याच्या जागी आता उभा राहिला होता तो एक आत्मविश्वासाने भरलेला, निर्भय आणि साक्षात दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद लाभलेला एक कर्मयोगी सोमदत्त. त्याला आता गुरुदेवांनी दिलेल्या आदेशानुसार आपले वर्तमान कर्म करण्यासाठी सज्ज व्हायचे होते. नामस्मरणाने मन जिंकले होते. आता वेळ आली होती ती आपल्या कर्माने हे जग जिंकण्याची. पहाटेच्या मंगलमय आणि शांत वातावरणात सोमदत्त आपल्या झोपडीबाहेर आला तेव्हा पूर्वेकडील आकाशात सूर्याचे पहिले सुवर्णकिरण नुकतेच डोकावत होते. रात्रीचा तो अद्भुत साक्षात्कार, दत्त महाराजांचे ते सगुण दर्शन आणि नामस्मरणाची ती असीम अनुभूती, या सर्वांमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व आतून आणि बाहेरून पूर्णपणे बदलून गेले होते. कालपर्यंत जो सोमदत्त जगाच्या आणि नशिबाच्या भीतीने मान खाली घालून खांदे पाडून चालत असे, तो आज एका खंबीर पर्वतासारखा ताठ उभा होता. त्याच्या डोळ्यात कालची लाचारी नव्हती, तर आज तिथे एका कर्मयोग्याचा अढळ आत्मविश्वास आणि साक्षात गुरुदेवांचा आशीर्वाद चमकत होता. काल रात्री दत्त महाराजांनी त्याला एक अत्यंत मोठा उपदेश दिला होता. कर्म करणे हाच खरा धर्म आहे. केवळ एका जागी बसून नामस्मरण करणे आणि स्वतःच्या कर्तव्यांपासून पळ काढणे ही भक्ती नसून तो आळस आहे. हे महासत्य त्याला आता पूर्णपणे उमजले होते.
ईश्वरी शक्ती ही माणसाला संसारातून पळून जाण्यासाठी नाही, तर संसारातील प्रत्येक जबाबदारी अत्यंत खंबीरपणे आणि निर्भयपणे पेलण्यासाठी दिली जाते, हे त्याला त्या दिव्य चिमणीच्या मार्गदर्शनातून आणि दत्तकृपेने समजले होते. सोमदत्तने घराच्या कोपऱ्यात पडलेल्या आपल्या जुन्या गंजलेल्या शेतीच्या आणि मजुरीच्या अवजारांकडे पाहिले. कालपर्यंत ही अवजारे त्याला त्याच्या गरिबीची, त्याच्या कष्टाची आणि लाचारीची चिन्हे वाटायची, पण आज मात्र तो त्यांच्याकडे एका वेगळ्याच श्रद्धेने पाहत होता. त्याने पुढे जाऊन त्या अवजारांना अत्यंत आदराने स्पर्श केला आणि त्यांना नमस्कार केला. त्याला आता जाणवलं की ही अवजारे केवळ लोखंडाची हत्यारे नसून ती साक्षात कर्मभूमी आहेत, ज्याद्वारे तो दत्त महाराजांची पूजा करणार होता. काम हीच खरी पूजा आहे, हा मंत्र त्याच्या मनात कोरला गेला होता. त्याने आपली अवजारे खांद्यावर घेतली आणि तो अत्यंत उत्साहाने ओटांवर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा अखंड जप करत गावातील एका मोठ्या सावकाराच्या शेतावर मजुरीचे काम शोधण्यासाठी निघाला. गावातील रस्ते, 30 माणसं, 30 झाडे आणि तोच परिसर होता, पण सोमदत्तची पाहण्याची दृष्टी आता पूर्णपणे बदलली होती. तो वाटेने जात असताना कालपर्यंत त्याची गरिबी आणि साधेपणा पाहून त्याची खिल्ली उडवणारे, त्याला टोमणे मारणारे गावातील काही स्वार्थी आणि मत्सरी लोक चौकात उभे होते. सोमदत्तला पाहताच त्यांनी नेहमीप्रमाणे आपली बडबड सुरू केली. काय रे सोमदत्त, काल रात्री खूप रडत होतास म्हणे त्या वडाच्या झाडाखाली. काय देवाने ऐकली तुझी हाक, की आज पण उपाशीच मरणार आहेस? एकाने अत्यंत मगरुरीने आणि अपमानास्पद स्वरात विचारलं. आधीचा सोमदत्त असता तर हे टोमणे ऐकून त्याचे डोळे पाणावले असते. त्याला स्वतःच्या नशिबाची लाज वाटली असती, किंवा तो रागाने त्यांच्याशी भांडायला गेला असता. पण आजचा सोमदत्त वेगळा होता. त्याच्या भोवती साक्षात दत्त महाराजांनी दिलेले ते अदृश्य पण अभेद्य सुवर्ण कवच होते. त्या लोकांचे ते मत्सरी आणि अपमानास्पद शब्द त्याच्या कानावर पडले, पण ते त्याच्या मनापर्यंत पोहोचलेच नाहीत. ते त्या सुवर्ण कवचाला आदळून तिथेच नष्ट झाले. सोमदत्त थांबला. त्याने त्या लोकांकडे पाहिले, पण त्याच्या डोळ्यात राग किंवा द्वेष नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत, निर्मळ आणि करुणामयी हास्य होते. त्याने मनातल्या मनात विचार केला, हे लोक अज्ञानात आहेत. ते माझ्या शरीराला आणि गरिबीला पाहत आहेत, पण माझ्या आत जो ब्रह्मांड नायकाचा प्रकाश उजळला आहे तो त्यांना दिसत नाही. त्यांचे हे वाईट बोलणे हे त्यांचे कर्म आहे आणि त्यांना क्षमा करून शांत राहणे हे माझे कर्म आहे. त्याने त्यांना कोणताही उलट जबाब दिला नाही. उलट त्यांना हात जोडून अत्यंत नम्रपणे नमस्कार केला आणि तो शांतपणे आपल्या वाटेने पुढे निघून गेला. त्याचा तो अविचल आणि शांत प्रतिसाद पाहून ते खिल्ली उडवणारे लोक मात्र पूर्णपणे गोंधळून गेले. शेतात पोचल्यानंतर सोमदत्तने कामाला सुरुवात केली. आजचे त्याचे काम ही पोटाची खळगी भरण्यासाठी केलेली एक लाचार मजुरी नव्हती, तर ती साक्षात ईश्वरासाठी केलेली एक निष्काम सेवा होती. दुपारच्या कडक उन्हात सूर्य आग ओकत होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पायांना मातीचे चटके बसत होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोमदत्तला कसलाही थकवा किंवा त्रास जाणवत नव्हता. त्याचे हात यंत्रासारखे पण अत्यंत कुशलतेने काम करत होते आणि त्याच्या आत मात्र एका वातानुकूलित कक्षासारखी अथांग शांती आणि थंडावा होता. त्याचे कारण म्हणजे त्याचा प्रत्येक श्वास, त्याची प्रत्येक हालचाल ही त्या दत्तनामाशी एकरूप झाली होती. तो जेव्हा कुदळ जमिनीवर मारत असे तेव्हा त्याला वाटायचं की तो स्वतःच्या मनातील अहंकाराचे आणि अज्ञानाचे मूळ खणून काढत आहे. त्याच्या अंगातून गळणारा घामाचा प्रत्येक थेंब हा त्याला साक्षात दत्त महाराजांच्या चरणांवर वाहिलेला अभिषेक वाटत होता. तो आता पैशासाठी किंवा मालकाला खुश करण्यासाठी काम करत नव्हता, तर तो त्याचे विहित कर्म म्हणून सर्वोत्कृष्ट काम करत होता. तुझा अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. या गीतेच्या महावाक्याचा साक्षात अर्थ तो आज जगत होता. त्याची ती कामातील तल्लीनता, त्याचे ते अथक परिश्रम आणि चेहऱ्यावरील तो दैवी आनंद पाहून शेताचा मालकही आश्चर्यचकित झाला.
जो सोमदत्त कालपर्यंत कामात चुका करायचा, थकल्यासारखा वाटायचा, तोच आज एखाद्या महावीरासारखा काम करत होता. संध्याकाळ झाली, काम संपले. मजुरी म्हणून मालकाने जेव्हा त्याच्या हातावर थोडेसे धान्य आणि काही नाणी ठेवली, तेव्हा सोमदत्तने ती मजुरी अत्यंत आदराने आपल्या कपाळाला लावली. कालपर्यंत हीच मजुरी त्याला खूप कमी वाटायची आणि तो नशिबाला कोसायचा, पण आज तीच मजुरी त्याला साक्षात गुरुदेवांनी दिलेला महाप्रसाद वाटत होती. समाधानाने आणि कृतज्ञतेने भरलेले मन घेऊन तो घरी परतला. घरी आल्यावर त्याने त्याच्या पत्नीच्या हातात ते धान्य दिले. तेव्हा तिच्याही डोळ्यात एक आश्चर्य आणि आशा चमकली. आज सोमदत्ताच्या चेहऱ्यावर कसलीही चिंता, चिडचिड किंवा नैराश्य नव्हते. घरात बऱ्याच दिवसांनी चूल पेटली. ते साधे आणि मोजकेच अन्न शिजत असताना सोमदत्तने डोळे मिटून पुन्हा एकदा दत्त महाराजांचे आणि त्या दिव्य चिमणीचे स्मरण केले. जेव्हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून तो अन्नाचा घास तोंडात घातला, तेव्हा तो घास कोणत्याही पंचपक्वानांपेक्षा जास्त गोड आणि तृप्त करणारा होता. सोमदत्तला आज वर्तमान कर्माचे सर्वात मोठे रहस्य समजले होते. भूतकाळातील पापांचा शोक करण्यात आणि भविष्याच्या चिंतेत जगण्यात कोणताही अर्थ नसतो. मनुष्याच्या हातात फक्त त्याचा आज आणि त्याचे वर्तमान कर्म असते. जेव्हा माणूस आपले वर्तमान कर्म अत्यंत प्रामाणिकपणे, निस्वार्थ भावनेने आणि ईश्वराचे नामस्मरण करत पार पाडतो, तेव्हा साक्षात ईश्वर त्याचे भविष्य एका सुंदर नंदनवनात बदलून टाकतो. सोमदत्त आता खऱ्या अर्थाने एक कर्मयोगी बनला होता. त्याचे हे हात संसाराच्या कामात आणि मन साक्षात दत्त महाराजांच्या चरणी लीन होते. त्याच्या या बदललेल्या रूपामुळे आणि शुद्ध कर्मामुळे आता त्याच्या आयुष्यात दत्तकृपेचे जे अफाट वैभव आणि ऐश्वर्य चालून येणार होते, त्याची ही केवळ एक सुंदर सुरुवात होती. सोमदत्तच्या आयुष्यात आता एक अभूतपूर्व शांतता आणि अथांग स्थैर्य आले होते. त्याच्या अंतरंगात दत्तनामाचा जो अखंड दीप प्रज्वलित झाला होता, त्याच्या प्रकाशाने त्याचे बाह्य जगही उजळून निघाले होते. तो आता मजुरीचे काम अत्यंत निष्ठेने आणि साक्षात ईश्वराची पूजा समजून करत असे. त्याच्या ओठांवर सदैव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र खेळत असायचा. या नामस्मरणाच्या अफाट ऊर्जेमुळे त्याच्या चेहऱ्यावर एक असे विलक्षण सात्विक तेज आले होते, जे एखाद्या तपस्वी मुनींच्या चेहऱ्यावर असते. त्याची गरिबी अजून पूर्णपणे संपली नव्हतीच, पण त्याच्या चेहऱ्यावरील समाधान एखाद्या सम्राटालाही लाजवेल असे होते. परंतु जगात जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात समाधानाचा प्रकाश फाकतो, तेव्हा अज्ञानात आणि मत्सराने जळणाऱ्या लोकांना तो प्रकाश सहन होत नाही. गावातला क्रूर सावकार आणि सोमदत्ताचे मत्सरी शेजारी यांना सोमदत्ताचा हा आनंद पाहवत नव्हता. हा भिकारी इतका आनंदात कसा काय फिरू शकतो, हा प्रश्न त्यांच्या अहंकाराला डंक मारत होता. त्यांनी सोमदत्ताला उद्ध्वस्त करण्यासाठी एक भयंकर कारस्थान रचले. गावातील दत्त मंदिरातील दानपेटीतून त्यांनी रात्रीच्या अंधारात काही मौल्यवान दागिने चोरले आणि सावकाराच्या सांगण्यावरून गुंडांनी ती सोन्याची नाणी सोमदत्ताच्या झोपडीत लपवली. दुसऱ्या दिवशी गावात हाहाकार उडाला. सावकाराने पंचायत बोलावून सोमदत्तवर खोटा आरोप केला. सोमदत्ताच्या घराची झडती घेण्यात आली, तेव्हा तिथे ती चोरीची नाणी सापडली. सावकार सर्वांसमोर डरकाळी फोडत म्हणाला, पाहिलंत गावकऱ्यांनो, हा भोंदू सोमदत्त नामस्मरणाचे नाटक करतो आणि चोऱ्या करतो. याला गावातून हद्दपार करा. सभोवतालचे लोकही त्याला दुजोरा देऊ लागले आणि त्यांनी सोमदत्तवर दगड उगारण्यास सुरुवात केली. पण या मृत्यूच्या दारात उभा असूनही सोमदत्ताच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता. त्याला दत्त महाराजांनी दिलेले ते अदृश्य सुवर्ण कवच आठवले. त्याने आपले डोळे मिटले आणि लोकांच्या त्या सर्व शिव्या दुर्लक्षित करून आपले लक्ष केवळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्रांवर केंद्रित केले. माझ्या गुरुरायाला माझे सत्य माहीत आहे. मग या जगाने मला चोर म्हटले तरी मला त्याचे दुःख काय?
हा उच्च वैराग्य भाव त्याच्या मनात दाटून आला आणि त्याच क्षणी साक्षात ईश्वरी न्यायाचा एक महाभयंकर चमत्कार घडला. अचानक आकाशात ढग दाटून आले आणि एक रौद्र वारा वाहू लागला. त्या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे सावकाराच्या अंगावरील शेला उडून गेला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या शेल्यातून मंदिरातील चोरीला गेलेले बाकीचे सर्व दागिने सर्वांसमोर जमिनीवर ओघळून पडले. सावकाराचा लबाड चेहरा उघडा पडला. त्याच वाऱ्याच्या प्रचंड भीतीमुळे गुंडानेही सत्य सांगून टाकले की सावकारानेच हे सर्व कारस्थान रचले होते. हे सत्य उघडकीस येताच गावकरी संतापाने सावकाराला मारण्यासाठी धावून गेले. ज्या मृत्यूच्या खड्ड्यात तो सोमदत्ताला ढकलणार होता त्यात तो स्वतःच पडला होता. पण तेवढ्यात एक शांत आवाज घुमला, "थांबा." सोमदत्तने जमावाला थांबवले. तो शांत पावलांनी सावकाराजवळ गेला, पण सूड घेण्यासाठी नाही, तर त्याने अत्यंत आदराने सावकाराला उठवले आणि तो म्हणाला, "गावकऱ्यांनो, क्रोध आणि सुडाने न्याय मिळत नाही. त्याने केवळ नवीन पापांची निर्मिती होते. या सावकाराने जे केले तो त्यांच्या अज्ञानाचा दोष होता. मी आज गुरुदेव दत्तात्रेयांना साक्ष ठेवून या सावकाराला आणि माझ्या सर्व शत्रूंना पूर्णपणे क्षमा करत आहे." क्षमाशीलतेचे हे अद्भुत रूप पाहून संपूर्ण गाव स्तब्ध झाले. सावकाराचा अहंकार एका क्षणात जळून खाक झाला आणि तो ढसाढसा रडत सोमदत्ताच्या पायावर कोसळला. मत्सरी शेजाऱ्यांनीही मान खाली घालून माफी मागितली. सोमदत्तने आज खऱ्या अर्थाने क्रोध, सूड आणि अहंकार या आतील शत्रूंवर महाविजय मिळवला होता. त्याचे ते सुवर्ण कवच आता केवळ रक्षणच करत नव्हते, तर संपर्कात येणाऱ्या प्रत्येक पापी माणसाला शुद्ध करत होते. गावच्या वेशीवर घडलेला तो अद्भुत चमत्कार आणि सोमदत्तने सावकाराला दिलेली महान क्षमा या घटनेने संपूर्ण गावाचे वातावरण मुळासकट बदलून टाकले. ज्या गावकऱ्यांच्या डोळ्यांवर मत्सराची पट्टी बांधलेली होती ती आता कायमची गळून पडली होती. सर्वांना कळून चुकलं होतं की फाटकी कपडे घालणारा सोमदत्त आता केवळ एक मजूर नसून साक्षात दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद लाभलेला एक महान सत्पुरुष बनला आहे. सावकाराच्या अंतकरणात तर असा काही पश्चाताप झाला की त्याने आपली सर्व संपत्ती सोमदत्तच्या पायावर वाहण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळीच गावचे सरपंच, सावकार आणि अनेक गावकरी हातात फळांच्या टोपल्या, नवीन कपडे आणि सोन्या नाण्यांच्या थैल्या घेऊन सोमदत्तच्या मोडकळीस आलेल्या झोपडीसमोर आदराने उभे राहिले. सावकार पुढे आला आणि सोमदत्तच्या पायांवर डोके ठेवत कातर आवाजात म्हणाला, "हे महात्म्या, माझ्यासारख्या पापी मनुष्याला तू जीवनदान दिलेस. प्रायचित्त म्हणून मी माझी अर्धी संपत्ती आणि हे वैभव तुझ्या चरणी अर्पण करत आहे. कृपया याचा स्वीकार कर आणि या गरिबीतून बाहेर येऊन सन्मानाने आयुष्य जग. संपूर्ण गाव तुझी सेवा करायला तयार आहे." माणसाची खरी परीक्षा दुःखात होत नाही, कारण दुःखात माणूस देवाला हाका मारतोच, पण खरी परीक्षा सुखात आणि प्रचंड स्तुतीत होते. जेव्हा लोक तुम्हाला डोक्यावर घेतात तेव्हा मी कुणीतरी मोठा आहे हा अत्यंत सूक्ष्म आणि विषारी अहंकार मनात प्रवेश करतो. हा अहंकार ईश्वरापासून आपल्याला दूर नेतो. दत्त महाराजांची माया आता सुखाच्या रूपात सोमदत्तची परीक्षा घेत होती, पण सोमदत्तच्या अंतकरणात आता मोहाचा अंधार उरलाच नव्हता. तिथे फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा प्रखर सूर्य तळपत होता. सोमदत्तने अत्यंत शांत आणि निर्मळ हास्याने त्यांच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात ना सोन्याची आसक्ती होती ना स्तुतीचा गर्व. हात जोडून तो अत्यंत नम्रपणे म्हणाला, "तुम्ही मला जो सन्मान देत आहात तो माझा नाही, तर तो माझ्या गुरुदेव दत्तात्रेयांचा आहे. मी केवळ एक रिकामी बासरी आहे. माझ्या मुखातून निघणारा प्रेमाचा आणि क्षमेचा सूर माझा नसून माझ्या सद्गुरूंचा आहे. तुम्ही देत असलेली ही संपत्ती माझ्यासाठी मातीच्या ढिगाऱ्या समान आहे. स्वतःच्या घामाने न मिळवलेली संपत्ती आयुष्यात केवळ अहंकार आणि आळस निर्माण करते. पूर्वजन्मी याच मोहापायी मी भयानक पापे केली होती. आता ती चूक मी पुन्हा करणार नाही.
मलाही मजुरी आणि झोपडीच प्रिय आहे, कारण याच गरिबीने मला माझ्या ईश्वराची ओळख करून दिली. सोमदत्तने पुढे सांगितले, जर तुम्हाला काही दान करायचेच असेल तर हे धन गावातील भुकेल्या, अनाथ आणि आजारी लोकांसाठी वापरा. आजपासून मला कोणीही संत मानू नका. मी तुमच्यातलाच एक सामान्य सोमदत्त आहे, ज्याने गुरुरायाच्या नामाने संकटांच्या छातींवर पाय ठेवून उभे राहायला शिकले आहे. त्याचे हे वैराग्यपूर्ण शब्द ऐकून सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी एका खऱ्या अहंकारशून्य भक्ताच्या वैराग्यापुढे साष्टांग नमस्कार घातला. दूरवर त्या पवित्र औदुंबराच्या फांदीवर बसलेली ती अलौकिक चिमणी हे सर्व दृश्य अत्यंत समाधानाने पाहत होती. सोमदत्तने स्तुतीचा चक्रव्यूह हसत हसत भेदला होता. त्याच्या अंतरंगात साक्षात दत्त महाराजांचा सुमधुर आवाज निनादला, शाब्बास माझ्या बाळा. अपमान पचवणे सोपे असते, पण स्तुती पचवणे अत्यंत कठीण असते. आज तू या मोहाला लाथ मारून तुझ्या अंतकरणातील शेवटचा मीपणा नष्ट केला आहेस. जिथे मी असतो तिथे देव नसतो. आता तुझे हृदय साक्षात माझे दत्त मंदिर बनले आहे. तू खऱ्या अर्थाने त्रिगुणातील आणि स्थितप्रज्ञ झाला आहेस. सोमदत्तने अफाट संपत्ती आणि सन्मान नम्रपणे नकारला असला तरी दत्त महाराजांनी त्याला आयुष्यभर गरिबीत ठेवण्याचे ठरवले नव्हते. जेव्हा मनुष्य आपला सर्व अहंकार आणि लोभ ईश्वराच्या चरणी अर्पण करून मोकळा होतो, तेव्हा साक्षात ईश्वर त्याच्या आयुष्यात स्वतःचे सात्विक ऐश्वर्य भरतो. सोमदत्तने आपले निष्काम कर्म सोडले नाही. तो दुसऱ्या दिवसापासून पुन्हा शेतात मजुरीला जाऊ लागला. पण आता त्याच्या घामातून साक्षात दत्त नामाचा अभिषेक त्या मातीला होत होता. निसर्गालाही त्या शुद्ध भक्तीची ओढ लागली होती आणि त्या वर्षी शेतात अभूतपूर्व पीक आले. बदललेल्या सावकाराने सोमदत्तला केवळ मजूर न मानता आपला भागीदार बनवले. हळूहळू सोमदत्तच्या आयुष्यातील गरिबीचे काळे ढग पांगले. त्याच्या गळक्या झोपडीच्या जागी एक प्रशस्त, मजबूत आणि हवेशीर घर उभे राहिले. कुटुंबाच्या चेहऱ्यावर आता सात्विक समाधान झळकू लागले. पण या संपत्तीत कसलाही माज किंवा अहंकार नव्हता. ही पूर्णपणे सात्विक संपत्ती होती. घरात पैशांचा खणखणाट नव्हे, तर केवळ दत्तभजनाचा आणि नामस्मरणाचा स्वर घुमत असे. पूर्वजन्मीच्या पापांची पूर्ण जाणीव असल्याने सोमदत्तने या संपत्तीतून स्वतःच्या अंगणात एक मोठे अन्नछत्र सुरू केले. गावातून जाणारा कोणताही गरीब, भुकेला, अनाथ किंवा साधू त्याच्या घरून कधीही उपाशी जात नसे. गरिबांचे अश्रू पुसणारे हात हे मंदिरात केवळ पूजेसाठी जोडलेल्या हातांपेक्षा जास्त पवित्र असतात, हे महान तत्व तो प्रत्यक्ष जगत होता. एवढा श्रीमंत आणि प्रतिष्ठित असूनही तो न चुकता दररोज संध्याकाळी गावाबाहेरच्या त्या निर्जन वनातील पवित्र औदुंबर वृक्षाखाली जात असे, जिथे त्याला दत्त महाराजांचा आधार मिळाला होता. तो तिथे बसून अश्रू ढाळत कृतज्ञता व्यक्त करत असे आणि स्वतःला केवळ एक रखवालदार मानत असे. त्याचे ते जीवन आणि त्याचे ते घर आता गावकऱ्यांसाठी एक चालते बोलते तीर्थक्षेत्र बनले होते. अशीच संध्याकाळची एक अतिशय रम्य आणि सात्विक वेळ होती. औदुंबराच्या मुळाशी सोमदत्त डोळे मिटून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राच्या ध्यानात लीन झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर आता भविष्याची चिंता नव्हती, तर केवळ ईश्वरी आनंदाचा सागर होता. वरच्या फांदीवर बसलेल्या त्या अलौकिक सप्तरंगी चिमणीला आता समजलं होतं की एका अज्ञानी आणि हताश माणसाला स्थितप्रज्ञ कर्मयोगी बनवण्याचे तिचे कार्य आता पूर्ण झाले आहे. तिला आता पुन्हा साक्षात गुरुदेव दत्तात्रेयांच्या निर्गुण निराकार चैतन्यात विलीन होण्याची वेळ आली आहे. ती हलकेच उडत खाली आली आणि सोमदत्तच्या समोर बसली. तिची चाहूल लागताच सोमदत्तने डोळे उघडले. त्याचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. चिमणीच्या डोळ्यातून एक प्रखर पण शीतल सुवर्णप्रकाश बाहेर पडू लागला आणि साक्षात गुरुदेव दत्तात्रेयांचा अंतर्नाद त्या वनात घुमला. हे माझ्या प्रिय भक्ता सोमदत्ता, या दूताचे कार्य आता पूर्ण झाले आहे. नामस्मरणाच्या अग्नीत
तुझा अज्ञानी जीव आता जळून खाक झाला असून तू माझेच एक चैतन्य बनला आहेस. पण हे शरीर सोडण्यापूर्वी मी संपूर्ण मानवजातीला एक महासीख देत आहे. मनुष्याचे खरे सुख पैशात किंवा स्तुतीत नाही, ते त्याच्या अंतःकरणात आहे. मी आणि माझे हा अहंकार माणसाला ईश्वरापासून दूर नेतो. कलियुगात कोणतेही मोठे यज्ञ किंवा संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करा. कोणाचे वाईट करू नका आणि श्वासाश्वासात दत्तात्रेयांचे, श्रीपाद श्रीवल्लभांचे, स्वामी समर्थांचे जप अखंड चालू ठेवा. हे नामस्मरण हीच कलियुगातील सर्वात मोठी तपश्चर्या आणि मोक्षाचा सर्वात मोठा मार्ग आहे. हा महाउपदेश पूर्ण होताच चिमणीच्या शरीरातून सप्तरंगी प्रकाशाचा एक प्रचंड स्फोट झाला. ते हजारो सुवर्ण किरण औदुंबर वृक्षाच्या मुळांमध्ये आणि सोमदत्ताच्या हृदयात जाऊन कायमचे विलीन झाले. चिमणी आता अदृश्य झाली होती, पण तिची ऊर्जा या चराचरात सामावली होती. सोमदत्तने साष्टांग दंडवत घालून रडत मातीचे चुंबन घेतले. त्याचे सर्व शोध आणि सर्व दुःखे आज इथे कायमचे संपले होते. पुढे अनेक वर्ष तो एक कर्मयोगी म्हणून जगला. त्याच्या केवळ दर्शनाने अनेकांची दुःखे दूर झाली आणि शेवटी चेहऱ्यावर असीम हास्य घेऊन ओठांवर दत्तनाम जपत तो साक्षात दत्त महाराजांच्या चरणी कायमचा लीन झाला. भक्तांनो, ही कथा केवळ एक गोष्ट नसून तुमच्या माझ्या आयुष्याचा आरसा आहे. काळोख कितीही दाट असला, गरिबी आणि संकटांनी तुम्हाला कितीही घेरले असले, तरी सोमदत्तासारखे स्वतःचे दुःख आजच दत्तचरणी अर्पण करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राची ढाल हातात घ्या. तुमचे कर्म प्रामाणिक ठेवा आणि संकटांसमोर ताठ उभे राहा. तो सुवर्ण प्रकाश तुमच्याही आयुष्यात उतरवेल आणि तुमचे जीवन एका सुंदर नंदनवनात बदलेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रेमळ भक्तांनो, आजची कथा सांगताना माझ्याकडून काही शब्द चुकले असेल, वाचताना काही चुका झाल्या असतील, तर मोठ्या मनाने आपली लहान बहीण समजून मला क्षमा करा. मला आशा आहे आजची ही कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रेमळ भक्तांनो, आजची कथा लाईक करून ज्या भक्ताला, ज्यांच्या आयुष्यात संकट आहेत, जे भक्त दुःखी आहेत, गरिबीने त्रासले आहेत, त्यांना आजची कथा शेअर करा. भक्ती वाढवल्याने दत्तगुरू तुमच्यावर प्रसन्न होऊन त्याचे मोठे पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. सर्वांनी तुमची व तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. राधे राधे.